चविष्ट अशी आंब्याची पुरी आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी. तर मैत्रिणींनो, ही पुरी आपण 2 ते 3 दिवस कशीही खाऊ शकतो. इतकी छान अशी ही बनून तयार होते आणि ही टिकतेसुद्धा 2 ते 3 दिवस. तर नक्कीच करून बघा. आता आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे, तर ही पुरी नक्की बनवा. तर बघू शकता किती छान अशी आपली पुरी बनवून तयार झालेली आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता व्हिडिओकडे वळणार आहोत. तर ही पुरी तुम्ही दुधासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी कढई घेतलेली आहे किंवा तुमच्याकडे खोलगट पात्र असेल तर ते घ्या. त्याच्यामध्ये मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घालून घेत आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला साधारण इथे 2 वाटी इतकं लागणार आहे. तर सुरुवातीला मी 1 वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे. तर तो आपण 2 ते 3 चमचे इतकं घालून घेणार आहोत. रव्यामुळे आपली पुरी अगदी कुरकुरीत अशी बनवून तयार होते. तर नक्कीच रवा घाला पुरीमध्ये आणि आपण ज्या पुऱ्या बनवतो रेग्युलरच्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रवा वापरू शकता. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता आता इथे आपण मीठ घातल्यानंतर हे थोडंसं तूप घालून घेणार आहोत. जर तुमच्याकडे तूप असेल तर नक्कीच घाला, नसेल तर काही हरकत नाही, तूप ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे आपण केशर आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. तुमच्याकडे हापूस आंबा असेल तरी चालेल, त्याचा रस घेतला तरी चालतो. तर आपण तो मिक्सरला फिरवून घेतला होता. त्यानंतर आता इथे आपण थोडंसं पिठी साखर घालणार आहोत. तर पिठी साखर तुम्ही रसामध्ये सुद्धा घालू शकता मिक्सरला फिरवताना किंवा तुम्ही पिठामध्ये सुद्धा घालू शकता. तर मी इथे 2 चमचे इतकी पिठी साखर पिठामध्येच घालून घेतली आहे, कारण ते एकजीव व्यवस्थित होईल आणि पुरीमध्ये त्याची चव अगदी परफेक्ट येईल. तर ह्या पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे. ह्याच्यात आपण 1 थेंबसुद्धा पाणी घातलेलं नाही. तर आपण हा पूर्ण आंब्याचाच गर काढून मग त्याचा रस तयार करून घेतलेला आहे आणि अगदी घट्टसर असा रस आपला बनून तयार झालेला आहे. आता इथे रस आपण घालून घेतल्यानंतर एकजीव असं छान असं मिश्रण तयार करून घेणार आहोत पिठाचं आणि आंब्याच्या रसाचं. त्यानंतर आपल्याला पुन्हा 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. पण आपल्याला दुसरी वाटीचं जे पीठ आहे ते आपल्याला अगदी थोडं-थोडं करून घालायचं आहे. तर बघू शकता आता इथे आपण थोडं-थोडं करून हे पीठ घालून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्कीच कमेंट करून सांगा मला. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व छान असं पीठ मळून घेणार आहोत आणि आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपण असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आपल्याला गोळा मळून झाल्यानंतर अगदीच थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि तुपाचा हात लावून पुन्हा एकदा गोळा छान असा मळून घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर नक्कीच करून बघा तुम्ही ह्या पद्धतीच्या पुऱ्या, अगदी मुलांनासुद्धा खूप आवडतील ह्या. आता इथे आपला गोळा छान असा सेट झालेला आहे. तर आता इथे आपण पोळपाटला थोडंसं तूप लावून घेणार आहोत. आपल्याला पुऱ्यांना अजिबात पीठ लावायचं नाही. पिठामुळे पुऱ्या खूप खराब होतात. तर पीठ न लावता आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे. तर तेलाचा हात फिरवता आला तर तेल लावा किंवा तूप लावून आपण इथे पुरी करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ह्या पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर इथे मी मीडियम साईजची पुरी तयार करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आता इथे मी 4 ते 5 पुऱ्या इतक्या लाटून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तर आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला छोटा गोळा तेलामध्ये चेक करून बघायचं आहे की तेल प्रॉपर गरम झालेलं आहे का. तर इथे मी तेल गरम प्रॉपर झालेलं होतं. तर आता इथे आपण एक एक करून अशा आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या. तर खूप सुंदर अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. तर नक्कीच करून बघा. आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे, तर नक्की करा आणि खाऊन बघा. तर ह्या पद्धतीने आपण छान अशा तळून घेणार आहोत. तर आपल्याला पुरी एक साईडने छान तळून झाल्यावर मगच आपल्याला पलटून घ्यायची. तर आणि वरून आपल्याला चमच्याने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे ती छान अशी टम्म फुगते. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खाऊन बघा.
बघू शकता किती छान अशी आपली पुरी बनून तयार झाली आहे. तर इथे मी दुसरी पुरीसुद्धा तळून दाखवत आहे तुम्हाला. तर ह्या पद्धतीने आपण पुऱ्या बनवून घेतल्या आहे. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.